सजयति सिन्धूरवतो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिर्गतमसां राशिन्नाशयति विघ्नान् ध्यायेन्नित्यमपुरपदेशदलितां गन्धर्वपदावणीयतां देवीयं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीला विग्रहं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रफुल्लितां नित्योत्सवां रेणुकां जन्माद्यस्य यतो न मयादितरतश्चार्थेष्वभिद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुर्जां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय राजाधिराज प्रभु ब्रह्मकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे भगवान की जय इंदेवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्दीकृतेन्द्रनिवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् राजाधिराज प्रभु रामचन्द्र भगवान की जय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वामनयूतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवदृशानं ज्ञानिनां नगरगण्यं सकलगुणनिधानं वादराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभाकथा सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः 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 आजचा कथा प्रसंग पाठीमागच्या लोकांना आवाज येतोय यावत् स्थास्यन्ति
यः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति. या जगतामध्ये अनेकांच्या कथा आहेत. कथा मोरयाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, कथा कार्तिकेयाची, कथा सूर्याची, कथा हरीची, समस्ता परिश्रेष्ठती या राघवाची. कथा अनेकांच्या आहेत, पण सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कथा कोणाची तर म्हणे राघवाची. राघवाची म्हणजे श्रीरामचंद्रांची. का हो या कथेला श्रेष्ठत्व का दिलं? अगदी अभ्यासपूर्वक बोलायचं झालं तर भागवत कथेपेक्षाही रामाची कथा श्रेष्ठ आहे माणसाला. कारण भगवंत श्रीकृष्णांचं चरित्र फक्त ऐकण्यासाठी, चरित्र ते उच्चाराने केले देवे कोपुडी. श्रीकृष्णांसारखं चरित्र आपल्याला आचरण करता येणार नाही, ते फक्त श्रवण करण्यायोग्य. पण श्रीरामचंद्रांचं चरित्र हे मनुष्याने आचरण करण्यासारखं आचरणशील आहे. मनुष्य कसा असावा म्हणे एक पत्नी व्रत धारण केलेला असावा. आचरण करण्यासारखे एक पत्नी एक पती एक वचनी. एकदा वचन दिलं की दिलं, मागे सरायचं नाही. तुकाराम महाराज सांगतात सत्य असत्यासी मन केले बाही मान्य नाही बहुमता. वचन दिलं ते दिलं आणि एक बाणी. मनुष्य हा पराक्रमशील असला पाहिजे. मनुष्याने मोठे मोठे स्वप्न पाहिजे असतात आयुष्यात. स्वप्न पाहायला पैसे लागतात ना. लक्षात ठेवा, मोठे मोठे स्वप्न पाहायचे असतात, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांचा महासागर उसळावा लागतो. मग ते प्रयत्न कसे असावेत? श्री रामचंद्रांसारखे असावे. आमचा प्रभू रामचंद्र कसा आहे? तुम्ही पृथ्वीचा गोल बघितलाय का? त्या पृथ्वीच्या गोलामध्ये दक्षिण दिशेला शेवटी श्रीलंका देश आणि श्रीलंकेच्या पुढे एकही देश नाही. परिणाम आमच्या प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलंय मध्व संप्रदायामध्ये. दिग्विजय राम पूर्ण एक दिशा जिंकली, दक्षिण दिशा. दिग्पती श्री रामचंद्र एक दिशा पूर्ण जिंकलेला. काय पुरुषार्थ! त्यांनी एक दिशा पूर्ण जिंकून आपल्या पुरुषार्थाचा या जगताला प्रत्यय दिला, आपल्याला आदर्श दिला, पुरुषार्थ करायला घालून. अशी ही प्रभू रामचंद्रांची कथा मनुष्याला खूप काही शिकवते. पण प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं मर्म आहे. माणसाने सर्व काही करावं, पण ते करत असताना आपली मर्यादा सोडू नये. प्रभू रामचंद्रांचं नावच आहे मर्यादा पुरुषोत्तम. धर्माच्या मर्यादेमध्ये राहून ज्यांनी चरित्र उत्तम रीतीने आचरण करून दाखवलं, वैदिक धर्म आचरण करून दाखवला, सनातन धर्म आचरण करून दाखवला. अहो रामचंद्रांचं चरित्र तुम्ही ऐकताय, गोष्ट तरी आहे. अयोध्येला आलोय आपण, कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आनंद घ्यायला चाललोय आपण. पण तुम्ही मला सांगा, प्रभू रामचंद्रांच्या जीवनात किती आनंद होतो? किती सुख पाहता जवा पाणी दुःख पर्वता हे म्हणे. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास घडला. सामान्य गोष्ट. 7 दिवस आम्ही बायका मुलं सोडून राहतो, आम्हाला किती आठवणी दिल्या. प्रभू रामचंद्र 14 वर्ष अयोध्येचं राज्य सोडून आले.
बर नुसतं राज्य सोडलं नाही, पत्नीचं हरण झालं. ही सामान्य गोष्ट आहे. सीतेचं हरण होणं. आपली पत्नी अयोध्येत 2 तास हलवली. किती? बर ज्याने पळवून नेली तो बलाढ्य मनुष्य. ज्या काळात मी कथा तुम्हाला सांगतो, सांप्रत काळ, तो काळ, त्या काळात 2 बलवान माणसं या भूतलावरती होते. एक रावण आणि दुसरा मधु नावाचा दैत्य. या 2 महाबलाढ्य राक्षसांच्या समोर प्रभू रामचंद्र धीरोदात्त उभे राहिले. बर त्या रावणाकडे याचना केली नाही, माझी पत्नी मला दे. समजून सांगितलं, तू पत्नी जर मला दिली तर मी युद्ध न करता परत जातो. पण याचना केली नाही. रावणाने नकार दिला. प्रभू रामचंद्रांनी युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या मनात शंका नव्हती, तरी सुद्धा सीतेकडनं अग्निशुद्धी करून घेतली. स्वतःच्या बायकोला शुद्धतेचं प्रमाण मागणं किती धीरोदात्त मनाचं लक्षण आहे. ही सामान्य गोष्ट नाही. मला एवढं करून प्रभू रामचंद्रांमध्ये एक सामान्य रजक म्हणजे धोबी, त्या धोब्याने चर्चा केली म्हणून पत्नीचा त्याग केला. राम म्हणून त्याग केलेला नाही, राजा राम म्हणून त्याग. काय म्हणून? मनुष्याच्या भूमिका बदलत असतात. इथून खाली उतरल्यावर माझी भूमिका निराळी आहे, इथे बसल्यावर भूमिका निराळी. खाली उतरल्यावर खाली उतरल्यासारखं वागायचं असतं, वर बसल्यावर बसल्यासारखंच वागायचं असतं. भूमिका आहे. तो सिंहासनाधिष्ठित राजा आहे. त्याच्या पत्नीवरती जर संशय घेत असतील कोणी, तर त्याला राज्य करणं सुखावह झालं असतं का? आणि सरते शेवटी प्रभू रामचंद्रांनी सीतेचा त्याग केला. अहो प्रभू रामचंद्रांना 2 पुत्र झाले, कुश नव. त्यांच्या जन्माच्या वेळेस प्रभू रामचंद्र अस्तित्वात नाही आहे. ते अयोध्येत ही वाल्मिक ऋषींच्या आश्रमात. बर उपनीत बटू झाले. 10 वर्षाची मुलं झाले तरी भेट नाही मुलांची. प्रभू रामचंद्रांचा संसार हा अभ्यासनासारखा. आणि भागवताची कथा, रामाची कथा ही फणसाच्या गऱ्यांसारखी सांगतो. कशी सांगतो? तुम्ही फणस विकत घेऊन या आणि कोणाची मदत न घेता कापून खा. फणस खाणं फार आवड आहे. कापून खाणं. जो कापतो ना त्याच्या हातात नरक येतो. पण बाजारामध्ये काही माणसं असतात, ते रक्त सहन करतात, गरे काढतात, घरातल्या कठुळ्या म्हणजे बिया सुद्धा काढतात आणि आपल्या हातावर आयतं काय ठेवतात? फणसाचा गरा. आपण 10-12 खातो. काय गोड आहे, काय गोड आहे, काय गोड आहे याची चर्चा करू. आपल्याला त्याचे काटे माहिती नाही. आणि रामाचं चरित्र तुम्हाला मधात बुडवून सांगतो, कृष्णाचं चरित्र मधात बुडवून सांगतो. म्हणून तुम्हाला भगवंतांच्या व्यथा माहिती नाही. भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये प्रभू श्रीकृष्णचंद्र भगवंत उद्धवाला सांगतात, उद्धवा या जगतात कृष्ण होणं फार अवघड आहे. मी तुम्हाला राम सांगितला, थोडक्यात कृष्ण सांगतो. अहो जन्म झाला श्रावण महिन्यात झाला, रात्री 12 वाजता झाला, अंधार कुठडीत झाला. पण 5 मिनिटं होत नाही तर सर्द पावसामध्ये, सर्द वातावरणात घरात बाहेर पडावं लागलं. कल्पना करा, नवजात बाळाला आपण पावसात घेऊन जाऊ ना, भगवंतांना जावं लागलं. बर कुठून प्रवास करावा लागला? नदीतून. कसे कोकणात पोहोचले तर 6व्या दिवशी पूतना आली. पूतना आली महत्वाचं नाही, विष पाजायला भगवंतांनी विष 6व्या दिवशी केले. 6व्या दिवशी बाळाचं आपण किती मोठं कौतुक करू. भगवंतांना तृणावर्त दैत्य मारायला.
भगवंतांना मारण्यासाठी शकटासूर आला, अघासूर आला, वत्सासूर आला, बकासूर आला, धेनुकासूर आला, अरिष्टासूर आला, देवीसूर आला. भगवंतांनी सर्वांशी विरोधात सामना केला. मथुरेचं राज्य भगवंतांना सामान्य रीतीने मिळालेलं नाही. कंसाला मारावं लागलं, सख्या मामाला मारावं. मनुष्याचं फार आवडीचं ठिकाण असतं मामाचं गाव, मामाचं घर. जुकू 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 आणि गाडी मामाच्या गावाला जाऊ. त्या मामाकडून सुख मिळालं नाही. अहो जन्मदात्या आईचं दूध पिता आलं नाही समजा. एवढं मोठं व्यथा आहे. बरं एवढं करून भगवंतांनी द्वारका नगरी बसवली. राहता आलं का द्वारकेत? द्वारकेचा राणा पांडवागरी. दुसऱ्यांचं धोरण धुवावं लागतं. एवढं सगळं करून भगवंतांनी पूर्ण पुरुषार्थ केला. पण अंतकाळी पायाला बाण लागला, शस्त्रघात झाला. भगवंत सांगतात या जगात मोठं व्हायचं असेल तर काट्यांच्या मार्गावरती चालावं. आम्ही उगीच गोडगोड आज काय काला, आज काय जन्म, आज काय रुक्मिणी स्वयंवर, उद्या काय सुधारण्याचे पोहे. भगवंत आपल्याला उपदेश करतात मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याने थांबायचं नाही, पुरुषार्थ करायचा. काय करायचा? धर्माच्या चौकटीत राहायचं. आणि ती धर्माची चौकट मनुष्याने आखली तर मनुष्याचा जन्म सफल होतो. काय होतो? मग ही सांगणारी आहे ही रामकथा. मनुष्याचं आचरण किती श्रेष्ठ असलं पाहिजे. काल आपण प्रभू रामचंद्रांचा जन्म बघितला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 शब्दांचे अर्थ आपण बघितले. हळूहळू राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न मोठे होऊ लागले. आमची कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी लहान मुलांवरती संस्कार करते. कसे? लहान मुलांच्या बोलीने बोलावे, लहान मुलांच्या चालीने चालावे, हळूहळू शिकवावे ज्ञान ज्याला. हळूहळू ज्ञान शिकवायला सुरुवात. आईचे संस्कार फार महत्वाचे असतात. पण जसे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 6 वर्षाचे झाले, त्यांचा उपनयन संस्कार झाला. आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर रामायणातला शब्द सांगतो श्रीमंत होण्यासाठी. तुम्ही श्रीमंत शब्द ऐकलाय? ऐम, ह्रीम, क्लीम याच्यातला ह्रीम. श्रीमंत होण्यासाठी वेधशाळेत गेलं पाहिजे. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीची प्राप्ती सहज होते ना. पण लक्ष्मीला महत्व कधी येतं? मनुष्य श्रीमंत असेल त्यावेळेस. ह्री म्हणजे बुद्धी, ह्री म्हणजे ज्ञान, ह्री म्हणजे सरस्वती. मग हे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी जातात. काय काय शिकतात? अंगान वेदाश्चत्वारः मीमांसा न्याय विस्तरः पुराणं धर्मशास्त्रञ्च विद्या एताश्चतुर्दशा. 4 वेद, त्या 4 वेदांचे 6 अंग. मीमांसा शास्त्र, न्यायशास्त्र, पुराण आणि धर्मशास्त्र. हे कशासाठी शिकायचं? तर शास्त्र सांगतं की या गोष्टी शिकायच्या ज्ञान वर्धनासाठी. कशासाठी? पण क्षत्रिय कुळात जन्माला आलेले राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना नुसतं वेद, शास्त्र, पुराणांचं ज्ञान कसं चालेल? म्हणून वसिष्ठ ऋषींनी काही शूरवीर वीर क्षत्रियांना बोलवून घेतलाय आणि त्यांच्याकडनं प्रभू रामचंद्रांना धनुष्यबाणाचं शिक्षण, गदा चालवायचं शिक्षण, खड्ग चालवायचं शिक्षण, शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं. पण तुम्हाला थोडंसं समजलं पाहिजे म्हणून आधुनिक भाषेत सांगतो वसिष्ठ ऋषी जातीने ब्राह्मण आहेत.
वशिष्ठ ऋषींना शस्त्र शिकवण्याची एवढीशी सवय नाही. ब्राह्मणाला जेवढं शस्त्र चालवता येतं तेवढंच चालवता येत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न वशिष्ठांच्या आश्रमात शिकले. पण काय शिकले? हल्लीच्या भाषेत फक्त प्रायमरी विद्या, प्राथमिक शाळा. आ इ उ फक्त ओळख होणं फार महत्वाची आहे. आता वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातनं ज्यावेळेस राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चारही भागवत शिक्षण पूर्ण करते झाले. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं आता तुम्हाला हायर एज्युकेशन यावं लागेल. तेही क्षत्रिय बलसंपन्न अशा व्यक्तीकडे या. आणि राजा दशरथ कोणाकडे शिक्षण द्यायचं हे ठरवेल. ते ठरवण्याचा अधिकार कोणाचा? राजा दशरथाचा. पण हे चार भावंड घरी आले. राजा दशरथाला प्रेमाचा उमाळा आला. कारण का? हे चारही पुत्र जणू राजा दशरथाचे बहिष्ठर प्राण. बहिष्ठर प्राण म्हणजे काय? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांमध्ये त्याचा जीव होता. त्यांना थोड्या जरी वेदना झाल्या तरी त्रास कोणाला द्यायचा? राजा दशरथ. मग या राजा दशरथाने केलं काय? माझे मुलं आहेत, ज्ञानी होणार, शूरकीर्ती होणार, म्हणून त्यांना आपल्या जवळ सिंहासन टाकून 2 मुलं इकडे 2 मुलं इकडे राज्य कारभाराचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि राज्य कारभाराचं शिक्षण देत असताना 3 वर्ष झपाट्याने निघून गेली. एक दिवशीचा प्रसंग. राजा दशरथ सभेमध्ये बसलेला असताना दरवाजावरचा द्वारपाल धावत आला. राजा दशरथाच्या सभेमध्ये व्यत्यय झाला त्या द्वारपालाचा. माझ्याकडे बघा, व्यत्यय झाला. राजा दशरथाने विचारलं काय झालं, एवढा पळत का आला? त्याने एकच वाक्य सांगितलं, राजवाड्याच्या दरवाजावरती विश्वामित्र ऋषी उभे. आणि विश्वामित्र ऋषी राजवाड्याच्या दरवाजावर आले. म्हणल्यावरती राजा दशरथाचं शरीर कंपायमान व्हायला, शरीरावरती गर्भबिंदू घाम यायला लागला. त्यांना आत पाठव असं म्हणताना शब्दांना कंप सुटला. कारण त्या काळामध्ये विश्वामित्र ऋषी हे रामायणातलं एक आगळं वेगळं प्रकरण आहे. तर राजा दशरथाच्या राजवाड्यात आज विश्वामित्र ऋषी आले. राजा दशरथाला भय वाटू लागलं, आता हे येऊन काय सांगणार. विश्वामित्र ऋषी आले. राजा दशरथाच्या दरबारात राजगुरूचं पद होतं वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ ऋषींकरवी विश्वामित्र ऋषींची पाद्यपूजा करून घेतली, मधुपर्क पूजा करून घेतली, बसायला सिंहासन दिलं. राजा दशरथाने विश्वामित्रांच्या गळ्यात पुष्पमाळा घातली. आपल्या राणींना बोलून घेतलं, साष्टांग नमस्कार केला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न चौघांना पायावरती डोकं ठेवून नमस्कार करायला. सगळे जण उभे विश्वामित्र ऋषींसमोर. सगळी प्रजा, सगळं मंत्रिमंडळ दंग होऊन पाहताय विश्वामित्र ऋषींची आभा, प्रभा आणि प्रतिभा, तेजस्विता सूर्य नारायणासारखे प्रकट. आता हे काय बोलताय, काय सगळे जण कानात प्राण आणून ऐकतात. विश्वामित्र ऋषींनी राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा, साधो भवा, तुझं कल्याण असो. आज तुझ्या दरबारात मला यावं लागलं
याचं कारण मला तुझ्या राम आणि लक्ष्मणांची गरज आहे. मला श्रेष्ठ असा चंडी याग माझ्या आश्रमात करायचा. कुठला याग? कशासाठी? तर त्या चंडी यागातनं साक्षात चंडिका प्रसन्न होऊन प्रगट होणार आणि ती मला दिव्य दिव्य शस्त्र अस्त्र देणार. पण तुला माहिती आहे मी शिवशंकरांचा भक्त आहे आणि शंकरांचा अनन्य भक्त आहे. तर शंकरांनी प्रसन्न होऊन मला त्यांच्याकडचे 101 दिव्य दिव्य शस्त्र अस्त्र प्रदान केले. मी दिव्य दिव्य शस्त्रास्त्रांनी युक्त ऋषी आहे. पण मला अजूनही काही शस्त्रांची आवश्यकता आहे. हे राजा दशरथा, तुला हेही माहिती आहे मी शस्त्राचा वापर करत नाही. कोणालाही मारायचं असेल तर माझ्या वाणीतला शब्द पुरेसा आहे. मी शाप दिला तरी समोरचा मनुष्य जळून काय. मला शस्त्रास्त्र पाहिजे आणि ते शस्त्रास्त्र चंडी यागात स्वतः चंडिका प्रगट होऊन देईन. त्या शस्त्रास्त्रांमुळे तुझ्या राम लक्ष्मणांचंच कल्याण येईल. कसं काय ते तुला आज मी सांगणार नाही. राजा दशरथाच्या शरीराला कंप सुटला होता तो अधिक सुटला. कारण विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणाला मानतात. राजा दशरथाने सांगितलं महाराज चंडी यागामध्ये राम लक्ष्मणांचं काय काम? विश्वामित्र ऋषी सांगतात राजा दशरथा माझ्या आश्रमाच्या बाहेर एक त्राटिका नावाची राक्षसी सुबाहू आणि मारीच या 2 राक्षसांबरोबर येऊन उपद्रवते. राजा आणि ऋषी आहे मी कोणाची हत्या करत नाही. त्या त्राटिकेला मारण्यासाठी सुबाहू आणि मारीचाला मारण्यासाठी मला या राम लक्ष्मण जोड कोळीची आवश्यकता आहे. ते वध करतो. राजा दशरथाच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू यायला लागले. विश्वामित्र ऋषींना सांगतो राजा दशरथ महाराज मला क्षमा करा. माझे मुलं अजून वयाने कोवळे आहेत. त्यांचे पोट पिळले तर दूध निघते इतकी त्यांची अवस्था अजून लहान आहे. महाराज राहिला प्रश्न तुमच्या यज्ञ रक्षणाचा राक्षसांना मारण्याचा मी स्वतः येतो. चतुरंग बलोपेता चतुरंग सैन्य घेऊन तुमच्या यज्ञ स्थळाच्या भोवती कडक पहारा त्राटिकेला मी मारतो. मारीचाला मी मारतो. सुबाहूला मी मारतो. विश्वामित्रांनी सांगितलं राजा दशरथा तू कोणाशी बोलतोयस? तुला भान आहे? तू विश्वामित्र ऋषींशी बोलतोय. विश्वामित्र ऋषी जे बोलतात ते अंतिम वाक्य असतं. त्याला पर्याय सांगायचा नसतो. मला राम पाहिजे, मला लक्ष्मण पाहिजे, मला राजा दशरथ नको. राजा दशरथाने मध्यस्थी घातले वसिष्ठ ऋषी. आणि महाराज तुम्ही समजून सांगा. वसिष्ठ ऋषींनी विश्वामित्र ऋषींना समजून सांगण्याच्या ऐवजी राजा दशरथाला समजून सांगितले. तेव्हा म्हणे राजा दशरथा ज्या विश्वामित्र ऋषी तुझ्याकडे राम लक्ष्मणाची मागणी करतात त्या अर्थी त्यांच्या मनामध्ये काहीतरी ठोस अशी योजना आहे. आणि विश्वामित्र ऋषी हे काही सामान्य ऋषी नाही. त्यांनी आत्ताच कोण बोलता तुला सांगितलं की मी कोणालाही शब्दांनी मारू शकतो. त्यांना त्राटिकेला सुबाहू आणि मारीचाला मारणं अवघड आहे. पण त्यांना राम लक्ष्मणा करवी त्यांचा वध करून घ्यायचा आहे. याचा अर्थ त्यांची योजना काहीतरी मोठी आहे. तू त्यांच्या योजनेमध्ये सामील हो. राजा दशरथाचं मन नाही सांगताय.
वसिष्ठ ऋषींना मध्यस्थी घातली. ते वसिष्ठ ऋषीही राजा दशरथाचं मान राखून त्याच्या बाजूने बोलले. या ठिकाणी वाल्मिक रामायणामध्ये वाल्मिक ऋषी सांगतात की विश्वामित्र ऋषी राष्ट्र चिंतन करणारे ऋषी होते. कोण होते? राष्ट्र चिंतन. काही माणसं असे असतात की ते स्वतःचा विचार करतात. कशाचा? मोठ्याने सांगा. काही माणसं असतात ते स्वतःचा विचार करत नाही, कुटुंबाचा विचार करतात. व्यापक. पण काही माणसं असतात ते कुटुंबाचा विचार करत नाही, गावाचा विचार करतात, शहराचा विचार करतात. आणि काही माणसं असतात ते राष्ट्राचा विचार करतात. त्याला म्हणायचं राष्ट्रधर्म. कुठला धर्म? आपण आज रोज वरण भात भाजी पोळी खातो की नाही? अयोध्येला आनंदाने येतो मुंबईहून, अयोध्येहून मुंबईला आनंदात जातो. कोणाची कृपा आहे? हा देश पारतंत्र्यात होता. अनेकांनी हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून बलिदान दिलं. देश स्वतंत्र झाला, परिणाम आपल्याला स्वतंत्र जगता येईल. तुम्हाला 3 नावं सांगतो. नावं अनेक सांगता येईल. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. 20 वर्षाच्या आतली मुलं, कोवळे मुलं, आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी घोषणा दिली, इन्किलाब जिंदाबाद. आणि आनंदाने फासावर चढले. मला खरं सांगा, 20 वर्षाचा मुलगा लग्नाचा सुद्धा नसतो. 21 वर्षाचा मुलाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं, बॅचलर पदवी मिळते. 18 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाचा मुलगा 10वी, 18 वर्षाचा मुलगा 12वी, 21 वर्षाचा मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट. आता शिकत कुठे त्याच्या जीवनाला सुरुवात झाली. ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू स्वतःचा, कुटुंबाचा, गावाचा, राज्याचा विचार न करता फासावरती चढले. त्यांनी विचार कोणाचा केला? राष्ट्राचा विचार केला. हे राष्ट्रीय चिंतन. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा विचार करताना फक्त मनात विचार असा करा की हे 3 मुलं आपल्या घरात. 20 वर्षाचे मुलं फासावर गेले तर त्यांच्या घरात आई वडील भाऊ बहीण काका काकू यांना काही सुख वाटत असेल का? राष्ट्र. काही माणसं राष्ट्राचा विचार करतात. विश्वामित्र ऋषी राष्ट्राचा विचार करणार. त्यांचं राष्ट्रचिंतन काय होतं पुढे तुम्हाला अधिक विस्तृत समजेलच. आज एवढंच सांगतो की दक्षिण भारतामध्ये असलेला रावण नावाचा राजा, राक्षस राजा धर्माचं छेदन करतोय, धर्माला विरोध करतोय आणि त्याची फौज नेपाळ पर्यंत पोहोचली. अनेक कुमारिका स्त्रियांवरती अत्याचार होतात. अनेक ऋषी पत्नी पाठवल्या जातात. अनेक ऋषींना मारलं जात आहे. या भूमीवरती अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार होतोय. अधर्माला पोषक वातावरण निर्माण होत आहे. कुठेतरी याला विरोध झाला. काय झाला पाहिजे? आणि विरोध करणारी माणसं म्हातारे नसावे. विश्वामित्र काय विचार करतात? विरोध करणारी माणसं म्हातारे नसावे. ते कसे असावे? तरुण असावे, बलसंपन्न असावे, चारित्र्य संपन्न असावे. तरुणांना काम दिलं तर तरुण उत्तम काम करू शकतात. हा देश सांभाळू शकतात. हे राष्ट्रचिंतन विश्वामित्र ऋषींनी. त्यांना राजा दशरथाच्या पराक्रमावरती संदेह नाही. लक्षात ठेवा, मी किती दिवस कथा सांगायची? एक दिवस माझ्या मुलाने सांगितली.
एक दिवस तुम्ही किती दिवस नोकरी करायची, एक दिवस तुमच्या मुलाने नोकरी केली, किती दिवस मी शेती करायची. शरीरात प्राण येतोपर्यंत काम तर करावंच लागणार. पण दरवेळेस सगळ्यांच्या समोर दत्त म्हणून मी उभं राहायचं हे बरं नाही. आता मुलाला सांगितलं पाहिजे तू काही आणलं तर मला विचारा. तरुणांना पुढे केलं पाहिजे, अन्यथा घरातली परिस्थिती अशी असते मी तोपर्यंत तू आनंदाने राहा. जबाबदारी घेऊन विश्वामित्र म्हणतात ते नाही. प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला अयोध्येचं राज्य सांभाळायचं आणि त्या काळात सगळीकडे रावणाचा अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार होता. तीनच राज्य असे की तिथे रावणाचा प्रादुर्भाव होत नाही. कोणते तीन राज्य? एक किष्किंधा, तिथे रावण जात नाही. कारण का? तिथे रावणाला भीती वाटते वालीची. दुसरं नर्मदेच्या तीरावरती असणार महेश्वर नावाचं घर, तिथला सहस्त्रार्जुन नावाचा राजा. सहस्त्रार्जुन माहिती आहे का तुम्हाला? दत्तात्रेयांचा भक्त आहे. रावण त्याला घाबरतो आणि 3 नंबरला घाबरतो राजा दशरथाला. पण पहिले 2 राजे जे वाली आणि सहस्त्रार्जुन हे थोडेसे व्यसनी. यांना एकच माहिती आहे, माझं राज्य सुरक्षित राहिलं ना मग बाकीच्यांचं काही होऊ दे, मी काय पाहिजे? सुरक्षित. म्हणून ते रावणाला सांगतात 2 जण रामायणात, तुला पाहिजे ते कर, फक्त आमच्या राज्यात यायचं नाही. मग असं वर्तन असणाऱ्या माणसाकडनं धर्माचं रक्षण मिळतं. मग ती जबाबदारी कोणावर येऊन पडली? अयोध्या नगरीच्या राजावर. आणि राजा दशरथ हा प्रौढावस्थेत आहे. हा किती दिवस धर्माचं रक्षण करेल? पुढच्या पिढीने ते केलं पाहिजे. म्हणून विश्वामित्र ऋषी मोठा विचार करून त्या राम लक्ष्मणांना मानण्यासाठी. पण मुळात विश्वामित्र ऋषींची कथा वाल्मिकी रामायणात विस्तृत सांगितली. कशी सांगितली? आता ज्यांच्याबद्दल मी एवढं बोलतो ते विश्वामित्र कोण आहे तो? तर नारदांना आपण देवर्षी नारद काय म्हणतो? कुठले ऋषी आहेत ते? वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणतो. विश्वामित्रांना राजर्षी म्हणतात. काय म्हणतात? आणि काही ऋषी आहेत ते योगर्षी आहेत, जे योगामध्ये ऋषी. ब्राह्मणांमधले ऋषी, क्षत्रियांमधले ऋषी राजर्षी आणि देवांमधले ऋषी देवर्षी. फरक आहे, सगळे ऋषीच आहेत पण देवांमधले ऋषी वेगळे, राजांमधले ऋषी वेगळे, ब्राह्मणांमधले ऋषी वेगळे आणि सरतेशेवटी योगांमधले ऋषी वेगळे. आज कथा सांगतायत राजर्षी विश्वामित्रांची. कोणाची? विश्वामित्र राष्ट्रचिंतन करतायत. याला काही गोष्टी पाठीमागे घडल्या. काय घडलंय तर म्हणजे सर्वप्रथम हे जे विश्वामित्र ऋषी होते हा पूर्वाश्रमी राजा विश्वामित्र होता. राजा होता गाधी नरेश, गाधी राजाचा होता. पराक्रमी, बलसंपन्न, शत्रू सैन्याला आदरवून सोडणारा पराक्रमी. विश्वामित्रांचा दरारा होता. एक दिवस विश्वामित्र ऋषींनी संकल्प सोडला, मी विश्वजित नावाचा यज्ञ करेन. मग विश्वामित्र ऋषींनी त्या काळात उत्तर भारतातली काही राज्य जिंकून घेतली आणि काही काळ थोडीशी सैन्याला विश्रांती दिली. म्हणून आपल्या गोरखपूर जवळ असलेल्या सिद्धाश्रमाकडे निघाले. इथून जवळ येऊ का विश्वामित्र ऋषींचे आश्रम?
अयोध्येच्या पासूनच जवळ होता. अयोध्येतील कथा सांगते. तर विश्वामित्र ऋषींच्या राज्यामध्ये ब्रह्मर्षी वसिष्ठ राहत होते. राजा विश्वामित्राच्या राज्यात कोण राहत होतं? वसिष्ठ ऋषी. जाता जाता वसिष्ठ ऋषींचं दर्शन घ्यावं म्हणून विश्वामित्रांनी एक मुक्काम राजधानी पुढे तर अलीकडे मुक्काम केला. एकच आज मुक्काम करायचा, उद्या सकाळी वसिष्ठांचं दर्शन घ्यायचं आणि संध्याकाळी राजधानीत पोहोचायचं. पण कर्म धर्म संयोगाने रात्री मुक्कामाला जायचं वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ. तर हा विश्वामित्र राजा सैन्यांसमवेत दुपारीच येऊन पोहोचला मुक्कामाच्या ठिकाणी. थोड्या वेळ विश्रांती झाली आणि विश्रांती झाल्यानंतर त्या राजा विश्वामित्राने विचार केला की आपल्या बरोबर 1,00,000 सैन्य, हे सैन्य जमलेलं आहे. यांना विश्रांतीसाठी आपण राजधानी, यांना भोजन बनवायला लावू. आपल्याला काही तसं जेवणाची एवढी आवड नाही, 2 घास खायचे आपल्याला. त्याच्या आधी आपण वसिष्ठ ऋषींचं दर्शन घेऊ. राजा विश्वामित्र वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. वसिष्ठ ऋषींनी राजा विश्वामित्र राजा घरी आला, विष्णूचं स्वरूप आहे म्हणून त्याची पूजा केली. विश्वामित्रांनी वसिष्ठांची पूजा केली. एकमेकांची पूजा झाल्यानंतर वसिष्ठ ऋषींनी विचारलं, राजा विश्वामित्र इकडे कुठे? विश्वामित्र राजांनी नतमस्तक होऊन सांगितलं, म्हणे महाराजा, तुमच्या आशीर्वादाने मी विश्वजित नावाचा यज्ञ सुरू केला. मला विश्व जिंकायचंय. काही राज्य जिंकून सैन्याला विश्रांती देण्यासाठी थोडा काळ मी राजधानीकडे परतलोय. म्हणे मग सैन्य कुठे? म्हणे महाराज, तुमचा आश्रम पर्वतावरती आहे, पर्वताच्या खाली माझं सैन्य आहे. मग वसिष्ठ ऋषी सांगतात, राजा घरी आलाय, त्याला भोजन दिलं पाहिजे. विश्वामित्रा, तू आलायस ना, भोजन करून. विश्वामित्राने सांगितलं, मी राजानंतर आधी सैनिक आहे. त्यांनी माझ्यासाठी प्राण हातावर घेऊन लढाई केली. त्या सैनिकांबरोबरच वसिष्ठ ऋषींनी असं तसंच सांगितलं, विश्वामित्रा, मग एक काम कर, तुझ्या सैन्यालाही जेवायला बोलव. विश्वामित्र ऋषी हसायला लागले. म्हणे, वसिष्ठ ऋषी, हे ब्रह्मर्षी, माझं सैन्य काही 5,000 नाही जेवायला. 1,00,000 सैन्य आहे. वसिष्ठ ऋषी म्हणे, 2,00,000 तू घेऊन यायचं, तुम्हाला सगळ्यांना बोलतो. विश्वामित्रांना वाटतंय की वसिष्ठ ऋषी तोंडेकडं बोलताय. म्हणजे महाराज, 1,00,000 रुपयांचा स्वयंपाक करणं इतकं सोपं आहे का? अरे म्हणजे तू काळजी काय करतो, तू घेऊन तर ये जेवायला. विश्वामित्र राजा नाही म्हणतो. वसिष्ठ ऋषी म्हणतात, घेऊन ये. 1 वेळा झालं, 2 वेळा झालं, 4 वेळा झालं. विश्वामित्रांनी विचार केला, ऋषी आहे, बोलवत आहे, ते काही 1,00,000 सैन्याला जेवू घालत नाही. प्रॅक्टिकली शक्य नाही. काहीतरी दही पोहे, दूध पोहे बनवून हातावर प्रसाद देतो. ते ब्राह्मण लोक काय करणार? आपण काय करू? सैन्याला घेऊ, हे काय देतील तो प्रसाद खाऊ आणि सैन्याला परत खाली जाऊन ठेवायला. पण किती वेळा आपण नाही म्हणायचं, सैन्याला बोलतो. विश्वामित्र राजा घोड्यावर बसला आणि वसिष्ठ ऋषींचा आज्ञा घेऊन खाली सैन्याकडे गेला. सांगितलं, बोल बोलून. सगळं सैन्य, विश्वामित्र राजा खाली गेला, सैन्याला निरोप दिला. सगळं सैन्य घेऊन वर आला. वर आल्यानंतर पाहतो तर काय, अनेक सुंदर सुंदर राहुट्या उभ्या, सुंदर सुंदर मंडप घातलेलं. त्या मंडपांमध्ये अत्तर दाण्या लावलेल्या, आलेल्या अतिथीला वाढा घालण्यासाठी अनेक दास दासी उभ्या. 1,00,000 सैन्य भोजन करता यावं,
म्हणून 50,000 चौरंग इकडे, 50,000 चौरंग इकडे. त्या चौरंगावरती चांदीचं भलं मोठं ताट, ताटामध्ये 5 पक्वान्नांच्या 5 भांड्या, चांदीचा तांब्या, चांदीचं फुलपात्र, मध्ये विश्वामित्र राजाला बसण्यासाठी सिंहासन, 50,000 इकडे, 50,000 इकडे, मध्ये काय सिंहासन, सिंहासनासमोर भला मोठा चौरंग, त्या चौरंगावरती सुवर्ण स्थाळी, सोन्याच्या 5 वाट्या, सोन्याचं फुलपात्र, सोन्याचं पाणी पिण्याची फुल, वारा घालण्यासाठी सुंदर दासदासी, वाड्याचं सुगंधित पाणी, पंकज बसली महाराज. काय देणाऱ्या वाटणार, दूध पोहे, दही पोहे पाहतात तर काय सगळे राजसी पदार्थ भोजनाला, सैनिकांना जे लागतं ते सगळं माना, पंच पक्वान्नांचं भोजन, सगळं सैन्य आनंदाने जेवण, पोट भरून. मुद्दाम इंग्लिश शब्द त्या सैन्याने इमेजिनच केलं नव्हतं ना, आज असं जेवण मिळेल, पोट भरून सगळे जेवण जेवताय. पण जेवत नाहीये राजा विश्वामित्र. तो राजा आहे महाराज, तो विचार करतो, अरे 15 मिनिटं डोंगर उतरायला, 15 मिनिटं सैन्याला निरोप द्यायला, 15 मिनिटं पुढे यायला, हलक्या हाताने तासाभरात आपण आलो. तासाभरापूर्वी या आश्रमात गवताची झोपडी, तासाभरात असं काय घडलं की इथे लाख लोकांचा स्वयंपाक सुरू झाला. आणि दासी उभ्या केल्या, अत्तरदाण्य, सुंदर सुंदर तांबूळ, सुंदर सुंदर भोजन, प्रत्येकाच्या गळ्यात सोनचाफ्याची, मोगऱ्याची, निशिगंधाची माला. एवढं सगळं ऐश्वर्य या ब्राह्मणाकडे आलं कुठून? तासाभर. विश्वामित्र ऋषी आश्चर्यचकित झाले. लक्षात ठेवा, राजे लोक राजसी असतात. कशी असतात? आणि राजसी माणसाचा एक तुम्हाला सांगतो, ते मनात काही ठेवत नाही, जे वाटतंय ते बोलून मोकळे. त्यांना शंका कुशंकांना जागा नसते. जेवण झालं, वसिष्ठ ऋषींजवळ विश्वामित्र ऋषी गेले आणि विश्वामित्र ऋषींनी विचारलं, म्हणे वसिष्ठ ऋषी मला शंका आहे. म्हणे काय? म्हणे तुमच्या झोपडीत एवढे ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्य संपन्नता, ऐश्वर्य संपन्न दाखवणारे चांदीचे सोन्याचे भांडे, चौरंग होणारे या दासदासी पंचभगवानांचं भोजन कसं झालं? वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, विश्वामित्रा फार विचार करू नको. साक्षात समुद्र मंथनातनं प्रगट झालेली कामधेनू, मला देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांचा राजा बली या दोघांनी गोप्रदान म्हणून दिले. आणि माझी कामधेनू सामान्य नाही, ती बहुप्रसव आहे, दरवर्षी बाळंतीण होते आणि तिच्या पूर्वी जन्माला येणारी कामधेनू